Vlog 106. राम राम मंडळी, मी संकेत बिजळ माझ्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आता आम्ही आलो आहे माझ्या बाजूच्या गावात. पारगाव म्हणून गाव आहे, तिथे आलेलो आहे. एक हॉस्पिटलचं हा टेरेस आहे. त्यांनी काय केलेलं आहे, यांनी असे पुढच्या प्लॅनिंग नुसार ते संघ काढलेले आहेत. टॉयलेटचे संख्या आहे, हे आपल्याला वॉटर प्रूफिंग करून घ्यायचंय. असे 4-5 संख्या आहेत, 4-5 म्हणजे 7-8 संख असतील त्या साईडला. असे पूर्ण आपण क्लिनिंग करायचं काम चाललेलं आहे तेव्हा तिकडे. या प्रकारे सगळीकडे क्लिनिंग करायचं काम चाललंय. शेड मारलेले, हे खूप मोठं हॉस्पिटल आहे आमच्या भागातलं, मला असं वाटतंय. कारण आतापर्यंत एवढं मोठं मी आमच्या इथं बघितलं नाहीये. हेच दिसतं एवढं मोठं आमच्या भागामध्ये हॉस्पिटल. चला इथे साफ करून घेऊया आणि आपण केमिकल कोटिंग होणार आहे. त्यानंतर बेस कोट आणि ब्रेक बेल्ट हे असे 3 प्रकारचं काम होतील ह्याच्यावरती. आता आम्ही येतो काम करून पहिले. आता बघा गावात जाऊन बेळ खाऊन आलोय. गावात म्हणजे गावातच आहे, तर बाहेर खालनं बेळ खाऊन आलोय. ते पाण्याची बाहेर वाटते घेऊन आलो. चला वर जाऊया. डक्कर बरोबर काम पडतं. मित्रांनो, चाललोय घरी. बघा हे बघा किती आबाळ आले. आमचं काम उरकून आम्ही निघालोय आता घरी. भरपूर आबाळ आहे, चला लवकर जाऊया आता घरी. मित्रांनो, आता घरी आले बघा. हातपाय तोंडून घेतले. तुम्ही बघितलं कसलं वार सुटले बाहेर, आबाळ पण आले. आपला मोबाईल स्विच ऑफ झालाय म्हणून आता मम्मीच्या मोबाईल मध्ये ब्लॉग बनवतोय. हे बघा घरी आलं तर आत्या सकाळी म्हणलं होतं तिची करंजी बनवण्याची वेगळी पद्धत आहे, तशी करंजी बनव. हे बघा तिथं चाललंय का, थोडं झूम करून दाखवतो. ही आत्या कोरडवाडी राहते. ती काल कार्यक्रम होता दुसऱ्या आत्याच्या घराच्या पूजेचा, तिथं आली होती. त्यानंतर ना तिला सकाळी बोलणं झालं, तिने आज बघा लगेच करंज्या बनवल्या. तुम्हाला करंज्या दाखवतो. ह्या करंज्याला आहे ना, तुम्ही बघू शकता, दिसतंय का, हा लांबच ठेवतो नाही. या करंज्याला बघा हे पदर आहेत. पदर म्हणजे कसं आहे, असं आपण बघा चपातीला बघा आतल्या लेअर असतात वगैरे, खाली सारखे. आपण खाली सारखे म्हणू शकतो या करंज्या झाल्यात. आता काय म्हणते त्याला, काय म्हणतात म्हणले, पुण्याच्या आणि सारणाच्या करून पुढे बघ की इकडे बघून सांग. हे बघा चाललंय इथं. वहिनी लागतायत. आता पूर्णपणे भरती तिच्या ह्यानी, आणि मम्मीचं तळायचं काम चाललंय. ह्याकडून ब्लॉग घेतो मी. हे बघा पार्थवी आणि साक्षी पण इथं बसलेत, त्यांचं चाललंय बघायचं काम. तर आपण खाऊन बघूया. मी घेतोय करंजी. हे बघा गरम होता, गरम दुसरी घेऊ. तुला पाहिजे दर तुला पाहिजे. सगळी करायला लागली पोरगी आमची, लय हुशार आहे. दर हिला एक दर, चाक्षू दे तिला. हा चल नको चाक्षू. हे बघा मी खातो. अप्रतिम असं करंजी झाली खुसखुशीत. एक नंबर झाली खरं. नाही विषय सोडा तुम्ही. मित्रांनो, आता जेवण वगैरे झालेले आहे. चला आजचा ब्लॉग मी इथे संपवतो. माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. शिवरात्री.